माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती आहे. बदनामी होतच नाही, हे आका पॅटर्नची बदनामी आहे. हे फक्त आका पॅटर्न, परळी पॅटर्न सुद्धा म्हणत नाही मी आता, कारण तिथले परळीच्या 10-5 लोकांचे आम्हाला फोन आले की आम्ही ज्योतिर्लिंग आहे, आमच्या गावाचं नाव घेऊ नका, त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. हा, परंतु आका पॅटर्नची बदनामी आम्ही करत राहणार. जर आम्हाला तुमच्याकडे उत्तर असतील तर उत्तरं द्या, आम्ही उत्तरं घ्यायला तयार. धनंजय मुंडे म्हणतात की मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका. ते आता ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होईल डार्लिंग तेरेली. आता तुम्ही बीडच्या आल्यामुळे बीड बदनाम होतोय. आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती आहे. बदनामी होतच नाही, हे आका पॅटर्नची बदनामी आहे. हे फक्त आका पॅटर्न.